बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी आणि महत्त्वाची बातमी। अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालाय। त्याच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। एका चोराने हल्ला केल्याची माहिती समोर येते। बॉलिवूड अभिनेते सैफ अली खान यांच्यावर घरात घुसून चोराने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। रात्री 2:30 ते 3च्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सैफ अली खान यांच्या मुंबईतील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता। चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केला। सैफ अली खान याला जाग आली आणि त्याने खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोरामध्ये झटापटी झालेली आहे। त्यानंतर या चोराने सैफ अली खानवरती चाकूने वार केले। त्यामध्ये सैफ अली खानला जखम झाली, दुखापत झाली। त्याला तातडीने मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। सैफ अली खानवरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे। या संपूर्ण गोंधळामध्ये तिथून मात्र चोराने पळ काढलाय। त्याचा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेमुळे आता राज्यभरामध्ये खळबळ उडालेली आहे। राजकीय प्रतिक्रिया आता समोर येत आहेत। मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेने दखल घेतली आहे। चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागलेले आहे। सैफ अली खान यांच्यावर सुद्धा हल्ला झालेला आहे। चोरांकडून हा हल्ला झाल्याची माहिती आलेली आहे। काही वेळापूर्वी तुम्ही सुद्धा कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे, तर नेमकं काय घडलेलं आहे आणि काय माहिती? नाही, मला याची काय माहिती नाही। पक्ष त्यांच्या ऑफिसकडून आणि पोलिसांकडून ऑफिशियल स्टेटमेंट। प्रतिभावान कलाकार सैफ अली पर जो हमला हुआ है, पुलिस के द्वारा जो प्राप्त जानकारी मिली है उसके तहत कोई चोरी के मंशा से कोई व्यक्ति उनके घर घुसा और आपसी झड़प में कुछ उन्हें माइनर इंजरीज आई है, इस प्रकार की जानकारी है। अस्पताल में उनका इलाज चल रहा है। पुलिस इस पूरे मामले को खंगालेगी। इसके पीछे और कुछ कारण थे, किसी को भी बख्शा नहीं जाएगा। पुलिस इसका पूरी तरह से ध्यान रखेगी। सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला। मोठा कलाकार आहे। काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते, त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार। प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा। हे जे कलाकार आहेत मोठे मोठे, त्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात। खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे, प्रधानमंत्र्यांना। या राज्यामध्ये कोणीही सुरक्षित नाही। या प्रकरणी आपण गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे, पाहूयात। आज सकाळी ही गोष्ट घडलेली आहे त्या ठिकाणी आणि याची विस्तृत माहिती पोलीस विभागाकडून घेणं चालू आहे। हे अजून कळलेलं नाहीये की तो चोरी करण्याकरता गेला होता की अजून कुठल्या दुसऱ्या इंटेन्शनने गेला। याची विस्तृत माहिती पोलीस विभाग त्या ठिकाणी घेतोय। चुकीची आकडेवारी करून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे विरोधकांकडून त्या ठिकाणी होत असतं, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काय हे लोकांना परिपूर्णपणे माहिती आहे। आज महाराष्ट्र, मुंबई अतिशय परिपूर्णपणे सेफ आहे। सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालाय। त्याच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। ऑपरेशन थिएटरमध्ये नेमकं काय घडतंय या संदर्भातील आता माहिती समोर येणार आहे। ऑपरेशन थिएटरमधील एक्सक्लुझिव्ह माहिती लोकशाहीकडे आता आलेली आहे। ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर डांगे यांच्याकडून ऑपरेशन करण्यात येते। सैफ अली खानला त्याच्यावरती 6 वार झालेले आहेत। ऑपरेशन थिएटरमध्ये नेमकं काय घडतंय ही संपूर्ण माहिती आता एक्सक्लुझिव्ह माहिती लोकशाहीकडे आलेली आहे। ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर डांगे यांच्याकडून सैफ अली खानवरती ऑपरेशन केलं जात आहे। सैफ अली खानवरती चाकूने हल्ला झालाय। रात्रीची ही घटना, त्यानंतर आता लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। ऑपरेशन थिएटरमधील एक्सक्लुझिव्ह माहिती आता लोकशाहीकडे आलेली आहेत। या थिएटरमध्ये आता ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर डांगे यांच्याकडून आता उपचार करण्यात येत आहेत। सैफ अली खानवरती हल्ला झालाय, चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे। अभिनेता सैफ अली खान यांच्या राहत्या घरी त्यांच्यावरती चाकूने हल्ला झालाय। मुंबई गुन्हे शाखेचं पथक आता कामाला लागलंय। सैफवर 10:30 वाजता शस्त्रक्रिया
पार पडणार आहे आत्ताची ही महत्वाची बातमी। ऑपरेशन थिएटरमध्ये नेमकं काय घडतंय याची माहिती आता आपल्याकडे मिळते। ऑपरेशन थिएटरमधील एक्सक्लुझिव्ह माहिती लोकशाहीकडे आता आलेली आहे। ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर डांगे यांच्याकडून आता शस्त्रक्रिया सुरू झालेली आहे। सैफ अली खानवरती 6 वार झालेले आहेत। शस्त्रक्रिया आता सुरू झालेली आहे। आताची ही महत्वाची बातमी फक्त लोकशाही मराठीकडे। ऑपरेशन थिएटरमध्ये नेमकं काय घडतंय या संदर्भातील एक्सक्लुझिव्ह माहिती लोकशाहीकडे आलेली आहे। सैफ अली खान यांच्यावरती डॉक्टर डांगे यांच्याकडून ऑपरेशन करण्यात येत आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आता आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह माहिती लोकशाहीकडे येते। डॉक्टर डांगे यांच्याकडून आता सैफ अली खानवरती उपचार करण्यात येते। शस्त्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। काय अधिकची माहिती? नीलम, शस्त्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। खरं तर गेल्या काही तासांपासून ही शस्त्रक्रिया सुरू आहे। 2 शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत। यामध्ये हातावरती एक शस्त्रक्रिया करणार आहे, त्यामध्ये कॉस्मेटिक सर्जरी होणार आहे, तर दुसरी म्हणजे मणक्याच्या इथे जी जखम झालेली आहे त्या ठिकाणी स्पाइन सर्जरी सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळे दोन्ही सर्जरी या महत्त्वाच्या असणार आहेत। आणि एकूण किती इंच या चाकूचा घाव हा पडलेला आहे या संदर्भात जी माहिती आहे ती मेडिकल बुलेटिनमध्ये येणार आहे। मात्र जी प्राथमिक रिपोर्टनुसार एकूण 6 ते 7 सेंटीमीटर एवढा घाव हा चाकूचा आहे आणि 5 ते 6 जागी जखमा या पाहायला मिळतात। त्यामुळे सर्जरी झाल्यावरती लगेच या ठिकाणी मेडिकल बुलेटिन आहे ते लीलावती रुग्णालयाकडून काढण्यात येईल आणि कशाप्रमाणे सुधारणा या शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खान याच्या प्रकृतीमध्ये झालेली आहे या संदर्भातली अधिक माहिती आहे ती देण्यात येईल। स्वप्नील, आता पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय त्या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच पोलिसांचा तपास नीलम वेगाने होताना पाहायला मिळतोय। एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक हे सुद्धा आता सैफ अली खान याच्या बांद्रा येथील घरी दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी स्निफर डॉग्स असतील या कुत्र्यांच्या सहाय्याने सुद्धा त्या ठिकाणी तपासणी सुरू झालेली आहे। कशाप्रमाणे चोर आतमध्ये घुसला आणि कोणकोणत्या भागात तो गेला या सर्वाची तपासणी होताना होती आहे त्या ठिकाणी। आणि मोठा पोलीस फौजफाटा सुद्धा सैफ अली खान याच्या घराबाहेर लावण्यात आलेला आहे। जे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत त्या कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस मदत घेऊन सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याची मदत घेऊन खरं तर तपास हा पुढे सरकत आहे। त्यामुळे लवकरच या चोराला किंवा ज्या अज्ञात हल्लेकरू आहे याला बेड्या ठोकल्या जातील असं एकंदरीत पोलिसांकडून सांगितलं जातंय। नीलम, स्वप्नील, आता मिळालेल्या माहितीनुसार 6 वार झाले होते। यापैकी जे 2 वार झालेले आहेत ते अगदी खोलवर गेलेले आहेत। गंभीर अशी जखम असल्याची माहिती सध्या डॉक्टरांकडून देण्यात येते। नक्कीच नीलम, गंभीर जखम 2 जागी झालेल्या आहेत। मात्र मानेवरती एक वार झालेला आहे, त्याचप्रमाणे मणक्यावरती एक वार झालेला आहे। मणक्यावर जो वार झालेला आहे तो खरं तर खोलवरती असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यावरतीच सर्जरी ही सुद्धा सुरू आहे। दुसरा वार जो झालेला आहे तो म्हणजे हाताच्या मनगटावरती झालेला आहे। त्या ठिकाणी कॉस्मेटिक सर्जरी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्या ठिकाणी काही तासांपासून या सर्जरी सुरू आहेत। खरं तर 3 डॉक्टरांचं पथक हे या ठिकाणी या ऑपरेशन थिएटरमध्ये सैफ अली खान यांच्यावरती शस्त्रक्रिया करत आहेत। मात्र काही तास ही शस्त्रक्रिया अधिक चालेल आणि यानंतर माहिती येते समोर येईल की नक्की सैफ अली खान याच्यावरती जे 6 वार झालेले आहेत त्या 6 वारांची तीव्रता किती आहे आणि कशाप्रमाणे माहितीनुसार शस्त्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। डॉक्टर हे आता शस्त्रक्रिया करून बाहेर पडलेले आहेत। त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच नीलम, खरं तर सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि आता काही तासांपासून ही शस्त्रक्रिया सुरू होती। यशस्वी शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती सुद्धा समोर येते। दरम्यान या शस्त्रक्रियेमध्ये काय कोणकोणत्या प्रकारची शस्त्रक्रिया, खरं तर 2 प्रकारे हे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते। मात्र अधिक काही त्यावरती उपचार करण्यात आलेत का या संदर्भातील माहिती अद्याप समोर आली नाही। मात्र लवकरच मेडिकल बुलेटिन जे आहे ते सविस्तर बाहेर येईल आणि यामध्ये सैफ अली खान याच्यावरती जी शस्त्रक्रिया झालेली आहे त्यामधून सैफ अली खान यांनी किती प्रतिकार त्याला दिलेला आहे, किती त्यावरती कशाप्रमाणे त्याला प्रतिसाद हा दिला जातोय हे सुद्धा सांगितलं जाईल। नीलम, स्वप्नील, आपण जर पाहिलं तर आता विरोधकांकडून टीका होण्यास सुरुवात झालेली आहे। सरकारवरती आता निशाणा साधण्यात येतोय, टीका केली जाते। आता आपण संजय राऊत यांची प्रतिक्रिया जर पाहिली तर अभिनेते यांच्यावरती जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांचा काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे?
निलम, साहजिकच आहे, विरोधकांकडून आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये प्रतिहल्ला हा जे राज्य सरकार सत्ताधारी आहे यांच्यावरती होताना पाहायला मिळतो. कारण ह्या बँड्रासारख्या परिसरामध्ये खरं तर हाय प्रोफाईल असा हा एरिया म्हणजे हा पूर्ण परिसर मानला जातो. या ठिकाणी बडे उद्योगपती असतील, या ठिकाणी फिल्म इंडस्ट्रीमधील लोक असतील, हे राहतात आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस गस्त सुद्धा, राज्याचे एक मंत्री आणि स्थानिक आमदार आशिष शेलार सुद्धा या भागामध्ये राहतात. त्यामुळे एकूणच या बँड्रा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गोळीबार असेल, चाकू हल्ला असेल, चोऱ्यामाऱ्या असेल, या गोष्टी घडताना पाहायला मिळतात आणि याची वाच्यता माध्यमांसमोर सुद्धा होताना पाहायला मिळते. मात्र यावरती ठोस कारवाई होताना पाहायला मिळत नाही. दिवसाढवळ्या रस्त्यावरती एका माजी मंत्र्याची सुद्धा या ठिकाणी हत्या झाली आणि यानंतर जे पॉश एरिया असलेला, हाय प्रोफाईल असलेल्या एरियामध्ये सैफ अली खान सारख्या बड्या एक ऍक्टरवरती सुद्धा आता चाकू हल्ला होतो. त्यामुळे एकूण सर्व सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकर असतील किंवा मुंबईच्या बाहेर सुद्धा असेल, प्रश्न उपस्थित झालेला आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो विरोधकांनी आता पुन्हा एकदा उचललेला पाहायला मिळतोय. त्यामुळे यावरती खरं तर उत्तर देणं हे आणि या तपासामध्ये नक्की हल्लेखोरांनी हल्ला का केला, याच्या मागे नक्की काय कारण होती का, याची सविस्तर उत्तर आता राज्य सरकारला द्यावे लागतील. जी स्वप्नील, आता आपल्याला माहिती मिळते की सैफ अली खान यांना आता त्यांची शस्त्रक्रिया झालेली आहे, ते आता सुखरूप आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. आता डॉक्टरांकडून या संदर्भात वैद्यकीय जी तपासणी आता आहे त्या संदर्भातील अहवाल कधीपर्यंत सांगण्यात येईल, त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच थोड्या वेळामध्ये खरं तर हा अहवाल देण्यात येईल. कारण आता पावणे 11 वाजलेले आहेत. मात्र 12 पर्यंत विस्तृत अहवाल जी मेडिकल बुलेटिन जी आहे लीलावती रुग्णालयाची ती देण्यात येईल. 12 वाजेपर्यंत खरं तर सैफ अली खान यांच्या प्रकृतीविषयी जी माहिती आहे ती समोर येईल. नीलम. जी स्वप्नील, आता आपण पाहतोय की 3 जे कर्मचारी होते, घरातील कर्मचारी होते सैफ अली खानचे, त्यांना पोलिसांनी घेऊन गेलेले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. ती चौकशी कुठपर्यंत पोहोचली, त्या संदर्भात काय माहिती आहे? नीलम, त्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे. तिन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आले. एकूणच प्रत्येकाची वेगवेगळी चौकशी सुरू आहे. उलट तपासणी सुद्धा यामध्ये केली जाणार आहे. प्राथमिक चौकशीमध्ये प्रत्येकाची एक एक करून तपासणी केली जाईल आणि यानंतर उलट तपासणी होईल. मात्र या तपासामध्ये नक्की काय समोर येईल, प्रत्येकाचा जबाब हा नोंदवल्यानंतर प्रत्येकाच्या जबाबामध्ये कशा प्रकारचा घटनाक्रम असणार आहे यानुसार खरं तर पोलीस पुढील तपास करतील. मात्र एकूणच 3 कर्मचाऱ्यांची चौकशी होताना दुसरीकडे सैफ अली खान यांच्या घरी जेव्हा करीना कपूर उपस्थित होत्या का, तर त्यांची सुद्धा चौकशी करण्यात येईल आणि इतर आजूबाजूचे लोक जर जागे असतील किंवा सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे काही लोक दिसतील या लोकांची सुद्धा तपासणी सुरू होईल. मात्र सध्या 3 जणांची चौकशी आहे ती सध्या सुरू असल्याची माहिती समोर येते. नीलम. जी स्वप्नील, हा हल्ला झाला तेव्हा घरामध्ये कोण कोण होतं, त्या संदर्भात काय माहिती मिळते? एकंदरीतच नेमकं रात्री काय काय घडलं त्या संदर्भात माहिती द्याल? नीलम, जर घटनाक्रम पाहिला तर 2 ते 2:30 दरम्यान थांबवते. सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया झालेली आहे. ऑपरेशन थिएटर मधून सैफ अली खानला आता सुखरूप बाहेर काढण्यात आले. सैफला रुग्णालयातील पहिल्या माळ्यावर ICU मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. सैफवरती चाकूने 6 वार झालेत, 12 जखमा असल्याची माहिती मिळते. त्याच्यावरती शस्त्रक्रिया पार पडली आहे. प्रकृती स्थिर आहे. ऑपरेशन थिएटर मधून सैफ सुखरूप बाहेर आलाय. सैफला आता रुग्णालयातील पहिल्या माळ्यावर ICU मध्ये ठेवण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते. मध्यरात्रीची ही घटना, मध्यरात्री लीलावती रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. लीलावतीमध्ये त्यांच्यावरती उपचार करण्यात येत आहेत. शस्त्रक्रिया आता सध्या त्यांच्यावरती झालेली आहे. ऑपरेशन थिएटर मधून सैफ अली खान आता सुखरूप बाहेर आलेले आहेत. आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्या सोबत जोडलेले आहेत. स्वप्नील, शस्त्रक्रिया पार पडलेली आहेत, कोणी कोणी शस्त्रक्रिया केली आहेत, कोणकोणते डॉक्टर होते त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यासाठी, त्या संदर्भात काय माहिती सांगाल? सैफ अली खानवरती सध्या शस्त्रक्रिया पार पडलेली आहे आणि लीलावती रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरती ICU मध्ये सैफ अली खानला दाखल केल्याची माहिती समोर येते. एकूणच सैफ अली खान यांच्या शस्त्रक्रिया संदर्भात CEO निरंजन उत्तमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार
या ठिकाणी न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे सुद्धा होते, कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर लीना जैन या सुद्धा होत्या आणि भूलतज्ञ डॉक्टर निशा गांधी असे 3 डॉक्टरांचं पथक, तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक हे सैफ अली खान यांच्यावरती शस्त्रक्रिया करत होतं. यामध्ये एक शस्त्रक्रिया ही कॉस्मेटिक सर्जरी करण्यात आलेली आहे, तर दुसरी मणक्यावरती एक स्पाइन सर्जरी करण्यात आलेली आहे. 2 सर्जरी करण्यात आलेल्या, मात्र एकूण जे सैफ अली खान यांच्या शरीरावरती चाकूचे 12 घाव असल्याचं सुद्धा समोर येतं. यामध्ये मानेवरती झालेला घाव आणि कमरेवरती जो झालेला, स्पाइनवरती जो झालेला घाव आहे तो जास्त खोलवरती असल्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र यामधून सैफ अली खान बचावला असला तरी सध्या सुखरूप असून त्याची तब्येत, आता प्रकृती आहे ती स्थिर असल्याची माहिती ही हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. स्वप्नील, सैफ अली खानचे जे घरातील जे कर्मचारी आहेत ते कधीपासून त्यांच्या इथे काम करतायत, त्यांच्या संदर्भात काही माहिती समोर आली आहे का? नीलम, सैफ अली खान यांच्या घरी जे कर्मचारी आहेत ते खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत असल्याची माहिती समोर येते. अनेक वेळा ते माध्यमांसमोर सुद्धा त्यांच्यासोबत वावरताना पाहायला मिळालेत. मात्र त्यांच्या संदर्भात आपण जर बघितलं तर जी माहिती समोर येईल ती पोलीस तपासामध्ये समोर येईल. जर हल्लेकरू जो आहे, अज्ञात हल्लेकरू, हा त्यांच्या संबंधात आहे का, त्यांच्याशी त्यांचा संबंध आहे का, ते त्यांना भेटायला आला होता का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. त्यामुळे नक्की जो पहिला संवाद झाला हल्लेकरूचा तो मदतनीस सोबत झालेला पाहायला मिळाला, तशी माहिती समोर येते. पहिल्या दोघांमध्ये झटापट वाद झाला आणि याची चाहूल ही सैफ अली खान याला त्याच्या रूममध्ये कळाली, तेव्हा तो बाहेर आला आणि यामध्ये खरं तर सैफ अली खान याच्याकडून सुद्धा बचाव करण्यात आला. त्या हल्लेकरूंशी वाद झाला, यामध्ये सैफ अली खानवरती सुद्धा चाकूचे हल्ले ते झालेले आहेत. त्यामुळे हल्लेकरू हा नक्की पहिला मदतनीसला दिसला होता. त्यामुळे नक्की याच्या संदर्भात अधिक चौकशी पोलिसांची सुरू आहे. त्या दोघांचा काही संवाद झाला, कशाप्रमाणे संवाद झाला, ओळख ही पूर्वीपासूनची आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. नक्की हल्ला हा मदतनीसवरती करण्यासाठी हल्लेकरू आतमध्ये आला होता का, असे प्रश्न जे आहेत याची उत्तर पोलीस तपासामधूनच समोर येतील. नीलम जी, स्वप्नील, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या ठिकाणी सैफ अली खान राहतात त्याच्या आजूबाजूला पोलिसांचा बंदोबस्त असतो किंवा कोणालाही तिथे सिक्युरिटी शिवाय आत जाऊ देत नाही. 12 मजल्यावर त्यांचं घर आहे आणि 12 मजल्यावरती हा जो अज्ञात आहे किंवा चोर आहे हा तिथे पोहोचला आणि सैफ अली खानवरती हल्ला करतो. एकंदरीतच कुठेतरी हे पूर्वनियोजित असल्याचं कुठेतरी आता बोललं जाते, ही चर्चा आता रंगू लागली आहे. नक्कीच नीलम, अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे. कारण ज्याप्रमाणे आपण जर बघितलं तर बँड्रा हा परिसर हाय प्रोफाईल आहे. बँड्रामधील जे सैफ अली खान यांचं घर जे आहे आणि घराच्या आजूबाजूला अनेक सीसीटीव्ही कॅमेराज आहेत, तसेच त्यांची पर्सनल सिक्युरिटी असेल, पोलीस बंदोबस्त असेल, हा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे हे सर्व भेदून हा जो हल्लेकरू आहे, अज्ञात हल्लेकरू आहे, हा 11व्या माळ्यापर्यंत गेलाच कसा, आणि जर या अज्ञात हल्लेकरूला 11व्या माळ्यापर्यंत जाताना कुणी पाहिलं नाही का, कुणी अडवलं नाही का, त्यावेळेला सिक्युरिटी कर्मचारी नक्की कुठे होते, अशा अनेक प्रश्न जे निर्माण झालेले आहेत याची उत्तर अद्याप मिळाली नाही. त्यामुळे नक्कीच हल्लेकरू कोणाच्या संपर्कात होता का आणि कोण त्याला आतमध्ये घेऊन गेलं का, असे प्रश्न निर्माण झालेत. आणि यावरूनच खरं तर शंकेची पाळ चुकचुकते, ती म्हणजे अज्ञात हल्लेकरूला सैफ अली खानच्या घरापर्यंत नेण्यास कोणी मदत केली आहे का, या संदर्भातील जी प्रश्न आहे याचे सर्व प्रश्नांची उत्तर आहेत ते पोलिसांच्या तपासामध्ये समोर येतील आणि याबद्दल पोलिसांकडून अधिक माहिती आपल्याला मिळू शकते. जी स्वप्नील, ही रात्रीची घटना आहे. यावेळी जेव्हा जी घटना घडली, जो हल्ला झाला, त्यावेळेस सैफ अली खानला जेव्हा रुग्णालयामध्ये घेऊन गेले त्यावेळेस त्याचा मुलगा तैमूर हा त्याला ती जी कर्मचारी आहे ती त्या रुग्णालयामध्ये घेऊन गेली. मात्र या ठिकाणी करीना कपूर खान कुठे होत्या, त्या कुठे होत्या किंवा त्या घरात नव्हत्या का, असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. नक्कीच त्या क्षणी घरामध्ये नक्की कोण होता असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. सैफ अली खान याचा मोठा मुलगा खरं तर आणि मदतनीस यांनी या ठिकाणी लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानला दाखल केलं आणि यानंतर सैफ अली खानचे सगळे नातेवाईक असतील, करीना कपूरचे नातेवाईक असतील, हे लीलावती रुग्णालयामध्ये मध्यरात्री भेटून गेलेले आहेत. त्यामुळे आता सध्या या लीलावती रुग्णालयामध्ये वर्दळ पाहायला मिळत नाहीये. मात्र जवळचे नातेवाईक या ठिकाणी असल्याची माहिती आहे. यावेळी करीना कपूर नक्की कुठे होत्या, त्यांनी काय पाहिलं, त्यांनी कशाप्रमाणे त्या ठिकाणी बचाव करताना काय क्रिया केली, या सर्वाची उत्तरं आता शोधण्यास सुरुवात झालेली आहे. पोलीस सुद्धा करीना कपूर यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या मदतनीस असतील, ते कर्मचारी असतील, यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीनंतर करीना कपूर यांची सुद्धा चौकशी केली जाईल, अशा प्रकारची माहिती समोर येते. नीलम, ज्यावेळेस हा हल्ला झाला त्यावेळेस करीना कपूर या घरामध्ये होत्या असं आपलं म्हणणं आहे का, की नव्हत्या आणि त्या आता रुग्णालयामध्ये आहेत, त्या संदर्भात काय आपण एक विशेष
स्वप्नील, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत. अनिल देशमुखजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? जी, अतिशय धक्कादायक घटना आपण पाहतोय. अभिनेते सैफ अली खान यांच्यावरती चाकूने हल्ला झालेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवरती आलेला आहे. यावर आपली प्रतिक्रिया? असं आहे की मुंबईमध्ये वारंवार अशा पद्धतीच्या घटना होत आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सिने कलाकार, बाकी मोठे मोठे आर्टिस्ट इथे राहतात. सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाला. नंतर आमचे एक आमदार बाबा सिद्दीकी यांचे सुद्धा हत्या झाली. आता सैफ अली खान यांच्यावर तो चाकू हल्ला झाला, अतिशय दुर्दैवी आहे. ज्या प्रकारचा धाक पोलिसांचा पाहिजे तसा प्रकारचा धाक पोलिसांचा राहिला नाही असं दिसत आहे. कारण की मुंबई अतिशय शांततेचं वातावरण आहे. कोणी महिला शकते, पण सध्याच्या ज्या घटना या इथे होत आहेत अशा पद्धतीच्या चिंता वाटावी अशा सर्व या घटना आहेत. राज्य शासनाच्या गृह खात्याने याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मुंबईमध्येच नाही, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती झाली आहे त्याच्याकडे गांभीर्याने गृह खात्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला काय वाटतं की आता सध्या राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे का? असं आहे, मधल्या काळामध्ये आता जो रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये सांगितलं की 36 जिल्ह्यापैकी 34 जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर ही परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्याच्यामुळे या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगल्या पद्धतीनं सुधारण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे लक्ष देण्याची गृह खात्याची आवश्यकता आहे. एक प्रकारचा धाक पोलिसांचा राहिला पाहिजे. ज्या पद्धतीच्या घटना बीडमध्ये घडतात, आपण पाहिलं की एका सरपंचाचा ज्या पद्धतीनं त्याची हत्या करण्यात आली, त्यांनी हत्या केली, त्याला पकडायला जवळजवळ महिन्याच्या वरती तिथे वेळ लागला. त्याच्यामुळे अशांनी मग गुन्हेगारी लोक, जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक राहतात त्यांची हिंमत वाढते. त्यांना वाटतं की आपण काही केलं तरी आपलं पोलीस काही करू शकत नाही. म्हणून आता अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतात त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं पोलिसांनी आपलं नियंत्रण आणलं पाहिजे. त्याच्यासाठी कायदा सुव्यवस्था सुधारणं हे महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचं आहे. जी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.